जय गुरु. ऐकू येत आहे? हा येते सर. हो सर जय गुरु. येत आहे. जय गुरु. जय गुरु. जय गुरु अं, सर. जय जय गुरु. हा सगळ्या महिलांना पहिल्या दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. पुरुष दिन नसतो ना असा कधी. मेन्स डे हा काहीतरी पुरुष होतं दिन म्हणजे. रोजच असतो सर. आहे बहुतेक. आहे एक. आहे का? रोजच असतो ना. आणि हा, मला उलट रोजच वाटत होतं करतो. की की महिला नाही, दिन रोजच आहे असतो तर आज काय विशेष असं मला वाटलं, पण ठीक आहे. नाही रे, तसं नसतं. पुरुष दिन रोजच असतं म्हणून एक दिवस महिला दिन. अच्छा. सगळा दिवस सगळ्यांचा असतो, हे सगळं कमर्शियलाइज करून ठेवलंय सगळ्यांनी. कमर्शियलाइज आहे, बस बस एवढं तेच. खरं नाही बोलायचं अगं. तेच. अच्छा, दुसरं मला विचारायचं होतं. आता आपला पहिला तो दिलीप वर्णनम तर पाठ संपला, तिसरा. नंतर आता आपल्यापैकी म्हणजे परिचयाच्या बॅच मधले कोणी ड्रॉप कोण कोण झालेत? रमा दिसत नाही मला, पण तिने मला शोभाताई सांगितलं नाही. पण होतं. शोभाताई आणि धनश्रीताई, त्या दोघी नाही आहेत का? स्वाती स्वाती ज्योती किंवा ज्योत्ना. ज्योत्स्ना ज्योती पण नाही आहे. आहे का? ज्योती नाही, प्रेझेंट ज्योती आहे. आहे. ज्योत्स्ना आज प्रेझेंट ज्योती आहे. हा. प्रेझेंट आहे सर. हा, यस. तर रमा ह्याला गेले, अय्यप्पा स्वामीच्या टेम्पलला गेली आहे. हा, तेच तेच. तर तिने मला सांगितलं होतं की त्याच्यामुळे हो. तिचं म्हणजे कंटिन्यू होणं कठीण आहे म्हणून. असं म्हटलं ठीक आहे, तू आल्यावर बघ पण ते कसं काय आल्यावर वाटत. जॉईन होणार आहे परत. होणार आहे ना? गुड. तर हो हो. बाकी कोण कोण? शोभाताई धनश्रीताईंचं, उषाताई, तुम्ही विचारलं का काही त्यांना? हा, धनश्री ताई काय आहे, ऑस्ट्रेलियात आहेत ना त्या. रोज करतायत अभ्यास माझ्या बरोबर, आम्ही दोघी करतो अभ्यास. पण करतायत. शोभाताईंना ती शृंगेरीची परीक्षा द्यायची आणि 18 अध्याय पाठांतराची पुण्याची परीक्षा द्यायची आहे, त्यामुळे त्या तयारीत त्या आहेत. त्या आधीच मला एक म्हणाल्या एक होत्या. एकच ना ते, पुण्याची आणि शृंगेरीची एकच ना? नाही नाही, पुण्याची एक वेगळी असते, गीता धर्म मंडळाची. ती पूर्ण अच्छा. 18च्या 18 अध्याय पाठांतर घेतात तिथे आणि प्रत्येक उच्चार नीट तपासतात. आणि आणि शृंगेरीला शृंगेरी. कसं अर्ध्या तासामध्ये 18 अध्यायांची परीक्षा घेतात, मग त्यांना हवे ते श्लोक आपल्याला म्हणायला सांगतात. अच्छा, आणि फक्त मग अशी हवे ते ती विचारतात. शृंगेरीची. हा हा, हा ते हा. हवे ते विचारतात. पण अच्छा. गीता धर्म मंडळ पुण्याची ती जास्त टफ असते परीक्षा. त्याच्यामध्ये ओके. अगदी प्रत्येक असे ओम श्री परमात्मने नमः पासून अगदी पुष्पिकेपर्यंत प्रत्येक शब्द आणि शब्द तपासतात तिथे. तर ती अच्छा कठीण अच्छा. असते. हा, हम्म. ती जनरली ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये असते परीक्षा ती. तर हो का? त्याचीच खूपच तयारी करावी लागते. तशी शोभाताईंची तयारी खूप छान झालेली आहे. त्यांना आता बघू, धनश्री ताईंना सांगते की त्यांना समजावून सांगा की ही सप्टेंबर मध्ये परीक्षा असते ना आपली, हो. तर होऊ शकेल म्हणून. बघूया हा, त्या समजतात का. चालेल, बरोबर. आत्ता नका ड्रॉप करू त्यांचं नाव, बघू त्यांना नाही, विचारून. नाव नाही, आणि नाव ड्रॉप धनश्री. करण्यात नाही विचारत आहे मी. फक्त हा हा हा. साधारण एक अंदाज घेत होतो मी की कोण कोण ड्रॉप झाले तसं, त्या दृष्टीने. हा, म्हणजे स्वतःहून कोण ड्रॉप झाले तसं, येत नाही येत असं. त्यामुळे त्या आहेत, फक्त त्यांची वेळ होत नाही ना अशी. म्हणजे आता 8 वाजले ना तिथे इंडियामध्ये. तर हो. इथे. हा. तर तिच्या ऑस्ट्रेलियामध्ये काहीतरी 12 नाही 1 बारा वाजतो एक, रात्रीचा. पाच 12:30 तास किंवा पुढे. 1:30 हा. वाजले. मग हो. 1 वाजलेला असतो, त्यामुळे तिला अटेंड करता येत नाही क्लास, पण ती रेकॉर्डिंग ऐकते. ओके, ठीक आहे. हा हा, ती आहे म्हणजे परीक्षा नक्की. हा हा. अजून निरंजन, मला वाटतं तो पण, त्यांनी परीक्षाच नव्हती दिली परिचयाची पण, आणि आता तो ड्रॉपच झाला मला वाटतं. तो येत नाहीये निरंजन. पण हम्म. चांगले आहेत ते, होतकरू आहेत अगदी. का ड्रॉप झाले काय माहिती. हम्म. हम्म. अं, सर आणि वय पण आपला लहान आहे. परीक्षेचा रिझल्ट कधी लागेल? रिझल्ट लागेल पुढच्या महिन्यात लागेल. अच्छा. 2-2.5 महिन्यांनी लागतो तसा. हा पण हा. तुम्ही तपासताय कसं? म्हणजे मी तर तपासेन. मी तपासले नाही, माझं सुरू आहे अजून माझं तपासणं. त्याच्यानंतर अजून कोणी ते तपासतात का परत बघूया, म्हणजे माहिती नाही मला तसं. हो. हम्म. तेच. ठीक आहे. तर
आज आपण हा 8वा पाठ बघूया. मध्ये तुमची व्याकरणाची तयारी पॅरलली सुरू आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ते होत आहे. आता हा पाठ आहे ना, अ, मला असं वाटतं की आपण परिचयामध्ये जे पाठ बघितले होते रामायणातले किंवा पद्यातले पण आणि काही गद्यातले पण, तर हा पाठ तुम्हाला एकदमच सोपा वाटेल असा माझा समज आहे. आणि उन्नतीने हे एक पीपीटी करून दिली आहे ना, तर याचं मी पाहिजे तर नंतर PDF शेअर करतो. तर हे पण म्हणजे याच्यात सगळे अर्थात पुस्तकांमध्ये शब्दांचे अर्थ हे दिलेलेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी बरेच अगदी म्हणजे सगळ्या प्रत्येक शब्दाचं विभक्ती, कुठली विभक्ती, कुठलं वचन, धातुरूप कुठलं वगैरे वगैरे सगळं केलेलं. त्यातनं तुम्हाला सगळ्यांना ते सहज समजायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सहज म्हणजे निदान त्याच्यावर तर तुम्हाला अभ्यास करून हे करता येईल असं मला वाटतं. म्हणजे हं? तर आपण एक करूया, आज असं एक धावती याची उजळणी करूया आणि मला वाटतं त्यानंतर मग तुम्हाला हे जमेल तसं असं स्वतःहून. आणि मग फक्त काही अडचणी असतील तर त्या आपण ग्रुपमध्ये सगळ्यांनी टाका, म्हणजे एकमेकांच्या अडचणी एकमेकांना सर समजून आवाज त्याची पण येत उत्तर. नाही आणि काळं काळं दिसतंय ते सगळं. हो. वर पण थोडं काळं काळं आलंय. अच्छा. हम्म. हम्म. काही काही या आणि वर याच्या नंतर पूर्ण दिसतच नाहीये. अच्छा, एक मिनिट हा. हम्म. हा नाही, हम्म. ते तर ठीक आहे. ते हल्ली पूर्वी असं टायटल यायचं नाही, पण हल्ली काळ काळ काय तो कोण जाणे. हा. तर हा, ठीक आहे. आता हे शब्द दिसत आहेत तुम्हाला सगळे हो सर. पर्यायपूर्ण. हो. हा, कोणीतरी वाचा बघू पटकन हे. पर्यपृच्छक म्हणजे विचारले, कुटी हम्म. म्हणजे झोपडी. अरे हे नाही आलं का? मारयामास. माराया हा, मास. ती हा. कुठून? कुटी सर हे कसं काय असं घेतलंय स्मारयामास? डायरेक्ट त्यातले नाही घेतले, पाठातले ठीक आहे, घेतले. यातलेच आहेत त्यात. ठीक अच्छा आहे, अच्छा वाचा. ते अच्छा, हा बरोबर. हा. हा. हा हा, हा. बरं वाचते. स्मारयामास स्मरण करून दिले, त्वरितः हा. लवकर किंवा घाईने, याचयांचकार हा. मागितले, हा. प्रव्राजय पाठवावे, हम्म. वमंत्याहा ओपत असलेल्या तिचे, हम्म. अगर्हण निंदा केली, मेने हम्म. मानले, हम्म. पौराहा नागरिक हम्म. रुरुदुः रडू लागले, विलेपुः विलाप करू लागली, हम्म. उपतेपुः संतापले, हम्म. राजमहिष्यः राजाच्या राण्या हम्म. शुशोच शोक करू हम्म. लागले. हा. तर आता यात ही जी बरीचशी बघा बहुतेक क्रियापद आहेत. याचयाम, चकार, विलेपुः, रुरुदुः, शुशोच. तर हे सगळे वेगवेगळे आपण आतापर्यंत काय शिकलो साधारण. पठती वर्तमान काळ, पठिष्यती भविष्यकाळ, अपठत भूतकाळ, किंवा पठती स्म, किंवा पठतः, पठितः वगैरे असं. पण ते जे लटकार जे आहेत ना सगळे, तर त्याचं म्हणूनच मी तुम्हाला हे हे कसे असतात तर याची माहिती व्हावी म्हणून एक आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्या 10 लटकरांचं एक थोडक्यात विवेचन पाठवलंय. तसं मागे पण आपलं मला वाटतं प्रवेशमध्ये पण होता तो पाठ, आणि आत्ता पण आता तुम्ही जे क्रियापद करत आहात त्याच्यात पण तुम्हाला ही लटकारांची वेगवेगळ्या रूपांचा तुम्ही अभ्यास करतच आहात, बरोबर. तर त्याचा एक तुम्हाला हे असावा म्हणून मी तुम्हाला म्हणजे रेडी रेकनर म्हणून, तर तो एक असा छोटा लेख इंटरनेटमध्ये मी बघितला तर मला बरा वाटला तो, म्हणजे शॉर्टमध्ये. तर तो पाठवला म्हणजे त्यातनं तुम्हाला आता जसे विले पुहू, हा, तर हे असं का उपते पुहू वगैरे, तर त्याचं त्यांनी म्हणजे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते का, म्हणजे तो कुठला भूतकाळ आहे आणि काय. आता ह्याच्यात दुसरं सांगायचं झालं की
वमंत्याः. आता वमंती, हे वमंती हे मूळ शब्द. वमंती म्हणजे ओकत असलेली. हा. आणि वमंत्याः, आता वमंती हे आपण कृदंतमध्ये केलेलं आहे, बरोबर. की म्हणजे वमन, वमतीच्या धातूपासून वमंती दीर्घ. हा. तर हे कृदंत झालं. आणि मग त्या कृदंताचं तुम्ही विभक्त्या त्याला लावू शकता. तर हे वमंत्याः, जसं नदी सारखं नद्याः, तसे वमंत्याः असं. तिचे म्हणजे षष्ठी एकवचन असं. राजमहिषी, परत हे नदीसारखं, महिषी दीर्घ, नदीसारखं चालतं. नदी नद्यौ नद्यः, तसं राजमहिष्या म्हणजे राण्या. बाकी तर सोपं आहे. तसं मेने आपण आधीच्या ह्याच्यात बघितलं होतं काल परवाला. मन, मन, मन धातूचं मेने म्हणजे मानले. तर ते म्हणजे सगळे भूतकाळातले वेगवेगळे प्रकार आहे. ठीक आहे. तर आता अरे, काय झालं? राजमहिष्य जे आहे एक मिनिट ना. हा, बोला. ते राजमहिष्या पाहिजे का? म्हणजे ला एक आला पाहिजे का? तो नुसतं म्हणजे म्हणजे राजमहिष्या, शाला म्हणजे शा पाहिजे का? चालेल. म्हणजे नाही राजाच्या ते राण्या. नद्यः राण्या नद्यः म्हणजे प्रमाणे प्लुरल झालं ना. अनेक वचन असेल. नाही, जसं नदी जसं नद्या. लिहिलेलं आहे तसंच पाहिजे अविनाश. हा, ते बरोबर महिष्याः. आहे ना? हा, बरोबर आहे. ते विचारू. हा, महिष्याः ओके. नाही. कारण नदी, नदी नद्यौ नद्यः असं. नद्यः. मी तुम्हाला काय सजेस्ट करेन माहिती आहे, की आता आपण सगळे अगदी संस्कृतमध्ये बराच वेळ घालवतो आणि हे सगळं. तर असे ना छोटे छोटे हे जे आहेत ना, म्हणजे अकारांत, उकारांत, इकारांत, तर अक्षरशः तुम्ही असे लॅमिनेट करून घरच्या भिंतींवरती लावून ठेवा. म्हणजे सतत ते समोर राहतील डोळ्यासमोर, तक्ते. कारण हे सारखं आपल्याला बघावं लागतं. तसंच हे लटकार, लुटकार, हा, लंकार, लुंकार वगैरे. तर हे सगळे निदान कॉमन तरी हे तुम्ही लावून ठेवा, म्हणजे आपल्याला हे लगेच कळलं पाहिजे. बर, ठीक आहे. आता आपण हा पटकन एक एक पाठ हा करूया. तर रामे राजनी, अं, हा, आता कैकेय्या वरवाचन. रामे राजनी तव पुत्रः भरतस्य, भरतस्तस्य आज्ञाकरो दासो भविष्यति. हम्म. अं, उन्नती हे जरा मिसमॅच आहे का याचा, वाक्याचा आणि अन्वयाचा जरा. त्याच्या आधीचं वाक्य मिस झालंय सर. हा, आधीचे दोन वाक्यच नाही आहेत सर. तेच मिसमॅच तेच ना ते. झालंय का? दोन तीन. हा, नाही. तर ते मला वाटतं असं आहे, मंथरा नाम दुष्टा दासी रामाभिषेकाक अभिषेक वृत्तांतम श्रुत्वा कैकयीं गत्वा अवादीत. हा, हम्म. देवी ऍक्च्युली अवादीत होतं खरं, कुठे गेलं कोण जाणे. हम्म. नाही ते फक्त, हा मी कॉपी पेस्ट वरचं जे आहे ना राजे, ते फक्त चेंज करायचंय. म्हणजे राजे राजानीचं ते सेंटेन्स बरोबर आहे ते सर, त्याच्यातलंच सेंटेन्स आहे. फक्त वरती हम्म. मी लिहिलं नाही. कॉपी पेस्ट करताना ब्ल्यू कलरचं चुकीचं लिहिलंय. तुम्ही ना ते वर्ड डॉक्युमेंट मधलं घ्या आणि मग पुन्हा इकडे परत या. फक्त बरं, ठीक आहे. सेंटेन्स नाही लिहिलंय. कुठलं ते मंथरा नाम दुष्टा दासी, हा, बरोबर तेच पहिले ना. सेंटेन्स हा, राज्याभिषेक वृत्तांत श्रुत्वा मंथरा नाम दुष्टादासी कैकयीं गत्वा अवादीत. अवादीत. हा, तर अबाधित. हे अगदी सोपं आहे. मंथरा नाम दुष्टादासी, मंथरा नामाची दुष्टदासी. राम अभिषेक वृत्तांतम श्रुत्वा, हा, कैकयीं गत्वा, कैकेयीकडे जाऊन, हा, कैकयीं गत्वा अवादीत. हा, तर म्हणजे द्वितीया कुठे कुठे आली आहेत? कैकयीं गत्वा, वृत्तांतम श्रुत्वा, अवादीत. आता आपल्याला सवय आहे अवदत याची, पण हा अवादीत हा लंकार आहे. म्हणजे याला सामान्य भूतकाळ म्हणतात, अवादीत. हा, अपाठीत असं. तर हा थोडा वेगळा आहे. तर तो तुमच्या क्रियापदांच्या क्रियापद विचारमध्ये तुमचा झालाही असेल,
किंवा ते मी जे आता पाठवलंय तर तुम्हाला समजेल. तर सामान्य भूतकाळ म्हणतात त्याला. तर अवदतच्या ऐवजी अवादित, अर्थ दोन्हीचा जवळपास सारखाच आहे. देवी, म्हणजे ती देवी म्हणजे तिला राणीला म्हणते, हे देवी, जानासी राज्ञा किम चिंतितमिती, म्हणजे त्वम जानासी राज्ञा किम चिंतितमिती. राज्ञा, आता राज्ञा म्हणजे राजाने. हा आता तुम्हाला राजन हा शब्द मागे झालेला आहे का की नाही? हो सर. हो हो हो. झालेलं आहे. झाला. झालं हा झालं. हा तर नाही राजन झाला. या शब्द, हा ते नाही किती आहे झाला. हा झालाय झाला झालाय नाही पण होता ना झालं. सर, परिचयाला होता आम्हाला. दोन्ही परिचयाला होतं होता तेच व्यवस्थित. मला. हा तर हो. दोन्ही. आता राज्ञा, आता राज्ञा हा तृतीय आहे, म्हणजे राजाद्वारे हा काय चिंतीला जात आहे. हे देवी, राजाद्वारे काय चिंतीला जात आहे. हम्म असे जाणतेस का तू? हम्म तर हा इथं ना उन्नती, हे पंचमी एकवचन नको, तृतीया पाहिजे हा इथं. हे मला तरी टायपो असेल एखाद्यास. हम्म. तर सहा रामम राजानम कर्तुम वांछती, तो राजाला तो रामाला राजा करण्याची इच्छा. आता राजानं म्हणजे द्वितीया, म्हणजे राजा करू इच्छितो. काय करू इच्छितो? राजा करू इच्छितो. कायचा, काय या अर्थाने ते द्वितीय होतो. तो रामाला राजा करू इच्छितो. आता ते बघा, रामम सुद्धा द्वितीय आहे आणि राजानम सुद्धा द्वितीय आहे. रामाला या अर्थाने रामम, तर काय करू इच्छितो? राजम करू इच्छितो असं. तर ही कधी कधी ना द्विकर्मक क्रियापद असतात. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कधी कधी कर्ता एक असू शकतो, पण कर्म दोन किंवा तीन असू शकतात ना, वेगवेगळ्या उद्देशांसाठी. हा नंतर पुढचं वाक्य, रामे राजनी तव पुत्रः भरतस्य आज्ञाकरः दासो भविष्यती. रामे, रामे म्हणजे काय? सप्तमी. रामात हा हा म्हणजे किंवा रामे राजनी, राजनी म्हणजे परत सप्तमी, म्हणजे रामराज्यात असं तिला म्हणायचंय. म्हणजे रामाच्या राज्यात, पण इथे षष्ठी नाही घेतली. रामस्य राजनी नाही, रामराजनी, रामे राजनी म्हणजे सप्तमी या अर्थाने. हा तव पुत्र, हा तुझा पुत्र, भरत हा तस्य आज्ञाकर हा दासहा भविष्यती. आज्ञाकर हा म्हणजे ऍक्च्युली आज्ञा करणारा नाही, आज्ञा घेणारा. हम्म असं. तर हा शब्द जरा विचित्र आहे की आज्ञा करा हा कसं काय असं. आज्ञांकित म्हटलं असतं तर समजलं असतं. तर आज्ञा करा हा शब्द थोडा विचित्र आहे, म्हणजे आज्ञा करणारा नाही, आज्ञा घेणारा. हम्म. बाकी ते तर हे मराठीमध्ये सोपं आहे. म्हणतात आज्ञाकारी. हा आज्ञाकारी मुलगा आहे म्हणतात ना मराठीमध्ये. हा बरोबर. नाही, आज्ञाकारी नाही म्हणत, आज्ञाधारक म्हणतात, आज्ञाकारी. नाही का? हा. मग इथे तर आज्ञाधारक होऊ शकेल अर्थ त्याचा. त्याचा अर्थ आज्ञाधारक आहे, बरोबर. हं. हा नंतर पुढचं, हा पुढची स्लाइड. तव तू कापि गणना भविष्यती, न तव तू न कापि गणना भविष्यती, म्हणजे तव तू, इथे तर तूचा शब्द आहे ना, इथे परंतु न घेता पण घ्यायचा. म्हणजे तुझं पण किंवा तुझी पण, हा न कापि गणना म्हणजे कहा अपि म्हणजे कुठलीही. हा कहा अपि म्हणजे काहीही किंवा कुठलीही. हा गणना, तुझी पण काही गणना होणार नाही असं. म्हणजे म्हणजे महत्व राहणार नाही. म्हणजे तुला तुला कोणी मोजणार नाही असं आपण म्हणतो. हा असं. हा म्हणजे तुला कोणी गिणणार नाही असं. असं. तू कोणाच्या खिसगंटीत, खिसगंटी म्हणतो ना आपण तसं, तूही कोणाच्या खिसगंटीत नसशील असं. न कोपी तदा तवाज्ञाम करिष्यती इति त्वम इमं तिरस्कारम कथम सहिष्यसे. हे दोन वाक्य आहेत. हा म्हणजे काय? न कहा अपि म्हणजे कोणी पण, हा तेव्हा, तदा म्हणजे तेव्हा, तुझी आज्ञा, हा न
न करिष्यती, तव आज्ञाम न करिष्यती म्हणजे परत हे उलट आहे. तुझी आज्ञा करणार नाही म्हणजे काय, तुझ्या आज्ञेचं पालन करणार नाही, असं या अर्थाने तव आज्ञाम करिष्यती असं. हा, इति त्वम इमम, असं तू इमम ह्याच तिरस्कारम, हा असा म्हणजे इमम म्हणजे असा हा तिरस्कार तू कसा सहन करशील. हा, तर हा नंतर पुढचं, हा तद इदानीम, आता काही काही म्हणते तद इदानीम कम अपि उपायम कुरु येन तव पुत्रो राजा भवेत. काही काही नाही, मंथराच म्हणते तद म्हणजे तद म्हणजे आता किंवा म्हणून, इदानीम हा म्हणजे आता, कम अपि, आता कम का घेतलेले, किम का नाही घेतलं, कारण उपाय हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून कम, कहाचं कम. हा, काहीतरी उपाय कर, जे ये न म्हणजे ज्याने तुझा पुत्र राजा भवे. हा, तर होईल. तदा कैकेयी त्वमेव कथय उपायम इति ताम पर्यपृच्छत. तदा म्हणजे तेव्हा कैकेयी त्वम, तू, तूच उपाय सांग असे तिला पर्यपृच्छत म्हणजे विचारती झाली. परी अपृच्छत म्हणजे अपृच्छत म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण संस्कृतमध्ये बऱ्याचदा परी, अभि असे शब्द म्हणजे त्या वाक्यात क्रियापदाला जोड देण्यासाठी विचारले जातात, म्हणजे लावले जातात उपसर्ग हे. हं. सा पुरा दशरथेन प्रतिज्ञातम वरद्वयम ताम स्मारयामास. आता हा याच्यात जरा बघूया आपण. सा म्हणजे ती, हा ती म्हणजे कोण, मंथरा, कैकेयी. काही मंथरा मंथर, मंथरा मंथरा, मंथरा हा. मंथरा, पुरा म्हणजे पूर्वी दशरथाने प्रतिज्ञा केलेल्या 2 वरांची तिला स्मरण करून देते. हम्म, तर दिले ना. स्मारयते, देते किंवा दिले. हा, हा म्हणजे इथं मी सा प्रथमा या अर्थाने ती देते असं म्हणतोय. हा, पण मराठीमध्ये भविष्य भूतकाळ झालं की तिने होतं, पण ठीक आहे. हा, हम्म. तर आता स्मरण आणि स्मारय याच्यात काय फरक आहे. तर स्मरण म्हणजे म्हणजे स्वतः आठवणे, आपण करायचं स्वतः आणि आठवणे. स्मारण्य म्हणजे आठवण आणि करून देणे. बरोबर, आठवण याला करून देणे बरोबर. याला काय रूप म्हणतात क्रियापदांचं. मी मागे सांगितलंय काय बऱ्याच. कृदंत प्रश्नपदी रूप. म्हणजे आपलं. ते दोन्ही चोरती परीक्षेला चोरयती तसं ना. खादती कृदंत रूप खादयती. ना. हा, त्याला नाही कारक 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 प्रश्नपदी. रूप म्हणतात, कारक. अच्छा अच्छा. हा, हा जसं खादती खादयती. अगदी ते हम्म. आपल्याला प्रवेशमध्येच होतं की राजा खिलवतो खादयती, नाही का, असं. खाऊ हं, घालतो किंवा हा हा आई आई मुलाला आई खाऊ आई घालते. मुलाला भरवते. हा, माता पुत्रम मोदकम खादयती म्हणजे खिलवते असं. आता इथे पुत्रम मोदकम दोन्ही कर्म होतं. तर तर इथं इथं सुद्धा ताम आणि वरद्वयम हे दोन्ही कर्म झालेत बघा. ताम म्हणजे तिला, सा ते ताहा ताम ते ताहा, ताम म्हणजे साच ताम द्वितीया, आणि कशा म्हणजे तिला म्हणून ताम ते द्वितीया, आणि वरद्वयम कशाचं स्मरण, 2 वरांचं स्मरण करून देते, दिले असं. हं. सा तू ते, हा तर इथे ते कारक प्रति रूप आहे. हा बोल. तर एक प्रिव्हियस स्लाइड वर जा ना. हा, प्रतिज्ञायामचं जे आहे ना, मागच्या स्लाइड वर जा. हा ते तिथे कर्तरी कृदंत ते असं म्हणजे मला मिळालं इंटरनेटवर. तिथे एक्झॅक्टली काय लिहू. ऍक्च्युली नाही, कर्तरी कृदंत म्हणण्यापेक्षा मी याला आपलं धातुसाधितच म्हणेल, कर्मणी धातुसाधित, प्रतिज्ञातम. हा, असं. मग ते कर्मणी धातू साधित म्हणजे देव वनमाला कशासारखं चाललं ते. हा, म्हणजे प्रतिज्ञातम अथवा वरद्वयम, कुठले वर, तर प्रतिज्ञातम, प्रतिज्ञात हा म्हणून शब्द आहे, आणि त्याची द्वितीया
असं. प्रतिज्ञाता म्हणजे काय? ते प्रतिज्ञा वराची विशेषण आहे का ते, म्हणून हा ते द्वितीयेत हा गेलंय. जसं जसं आता याच्याऐवजी पठितम वरद्वयम असं पण चाललं असतं. म्हणजे जसं पठितहा जे काय वाचलेले, पण त्याची जर द्वितीय, आता वरद्वय, आता पठितहा किंवा प्रतिज्ञातहा हा वरद्वयाचा हा हे विशेषण आहे. त्यामुळे प्रतिज्ञातम. आता वरद्वयम द्वितीयेत गेलं, कर्म झालं, म्हणून प्रतिज्ञातम त्याचं विशेषण पण द्वितीयेत गेलं, कर्मात गेलं. आता प्रतिज्ञातमचा परफेक्ट अर्थ काय होईल? प्रतिज्ञा प्रतिज्ञात, करून दिलेले. ऐका ऐका, प्रतिज्ञात म्हणजे प्रतिज्ञा केलेल्या. थोडक्यात बर, कबूल केलेला का सर? हा. आता जसं अं, पुरम पठित याचा अर्थ काय होईल? किंवा पुरा वाचलेले. पठित, पूर्वी वाचलेले, बरोबर आहे. हा, तर हम्म. तसं हा प्रतिज्ञात, म्हणजे प्रतिज्ञा केलेले, हा मूळ शब्द. प्रतिज्ञात वरद्वय हा मूळ शब्द, पण ते कर्मात गेल्यामुळे प्रतिज्ञातम वरद्वयम असं झालं. समजलं? दोघांची द्वितीया झाली आहे. हा. हम्म. ठीक आहे, पुढे जाऊया. सा तू राजानं गत्वा इदम अवादीत. आता इथे ना उन्नतीत मराठीत पण ना तू अनुवाद करेक्शन करशील, जिथे जिथे मात्र आहे ना तिथे पण करू. ती पण राजाकडे जाऊन म्हणाली, असं. तू म्हणजे ओके. इथे पण. हा, पण. हा, राजानम, गत्वा, राजानम परत द्वितीया. हा, राजाकडे गेली. कोण राजा? दशरथ. दशरथ दशरथ राजाकडे गत्वा इदम अवादित असं म्हणाली किंवा हे म्हणाली. राजन युद्धे प्रतिज्ञातम मे वरद्वयम इदानीम देही. तर युद्धे म्हणजे युद्धात सप्तमी, प्रतिज्ञातम म्हणजे युद्धात प्रतिज्ञा केलेले, हा, वरद्वयम. हा, आता इथं या अन्वयामध्ये पण थोडं चुकी आहे. असं पाहिजे, राजन युद्धे प्रतिज्ञातम वरद्वयम मे इदानीम देही असं पाहिजे. मला कारण आता दे. प्रतिज्ञातम हे परत वरद्वयमचं विशेषण आहे, आणि वरद्वयम द्या म्हणजे परत कर्म द्वितीया झाली, म्हणून प्रतिज्ञातम वरद्वयम असं. दोन वर मला द्या, असं. समजलं? काय द्या? वर द्या. कसे वर द्या? पूर्वी प्रतिज्ञा केलेले. ते इदानीम म्हणजे आताच, आत्ता द्या, आज आणि आत्ता द्या असं. देही म्हणजे द्या असं. बरोबर. हा, द्रुप हा तू. हा, राजा पण, तर इथे पण मात्र जिथे आहे ना तिथे पण, राजा पण तिला म्हणतो. द्रुपा तू कंसात अब्रवीत किंवा अवदत, साधू देवी. हा, होय देवी किंवा ठीक आहे देवी असं. हा, कथयते वरद्वयम. हा, हा, आता ते म्हणजे कुठलं? ते चौथे वरद्वयम. दोन वर हा, 6 चौथे. तर तव त- तव ना त- सर, तुझे. तम तम तमचं, हा, तमचं ते वर. हो हा, तसं ते बरोबर. हा. वर सांग. हा, हा, तुझे ते हा. दोन. हा, ते कोणते दोन ते वर दोन सांग. वर? हा, सांग. प्रियतमा हि त्वं मे, तू माझी, मे म्हणजे माझी, मह्यम मे षष्ठी. हा, तू माझी प्रियतमा, प्रियतमाच आहेस. त्वं मे प्रियतमा ही अस्ती किंवा अस्ती असंच होईल. हा, अस्ती, तू माझी प्रियतमाच आहेस. हा, त्वरित ते कामना पुरईष्ये. हा, ते म्हणजे तुझी कामना. हा, अ, अ, प- अ, नाही, पूर्ण कर. हा, पुरईष्ये म्हणजे पूर्ण करूया असं. हा, असं. इथे ते हा शब्द आहे ना, हा त्वमच विभक्ती आहे. हा, हो म्हणजे हो हो. हा, ते म्हणजे अं, षष्ठी. षष्ठी मध्येच दिलेलं आहे सर, तव आणि ते.
तव मह्यम आणि ते मे तेच. असं. हा तेच तस तेव्हा तेच हे तेच मम आणि मे. बरोबर हा मह्यम मे. तसं ते ते म्हणजे हे मै. ते म्हणजे ते सातऊ ते नाही ते ते वेगळं. हो. हं. हा नाही नाही, काम हा तव. हा तव तुझे. हा तुझं. हं. हा हे लवकर चल हे लवकर हे घे, हे लवकर चल 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 चल. तर आता हे पुरैशे हे परत आता हा युटकार आहे म्हणजे भविष्य मधलाच हा पुढचा काळ युट. हा तर याच्यात पुरैशे म्हणजे हा जसं अं, यजे यजावये यजामहे तसं त्या टाईपचं आहे हे. हा तर मी पूर्ण करीन आत्मनेपदी. त्यामुळे आत्मनेपदी आहे हा. म्हणून भविष्य काळात म्हणे. हा हा. भविष्य काय आत्मनेपदी असं. कारण तो तोच करतोय ना. सा अपि हो म्हणजे ती स्वतः. सुद्धा. हा सा अपि अवदत ती सुद्धा म्हणाली. प्रथमे प्रथमेन वरेण पहिल्या वराने तृतीया भरतो राजा भवतु भरत राजा होवो. द्वितीयेन च दुसऱ्या वराने आणि दुसऱ्या वराने राम हा चतुर्दश वर्षांनी वने वसतु. राम 14 वर्षे वनात राहो. इति वरद्वयम् याचयांचकार. याचया अंचकार. याच्या म्हणजे याचनेने मालया तसं याचया. हा याचनेने अंचकार म्हणजे जसं आपण अंचल म्हणतो ना अंचल हा शब्द आहे ना. समजलं का. अंचल हा शब्द आहे ना म्हणजे पदर पदर पसरून म्हणाली असं. समजलं ना. तर अंच म्हणजे जो आपल्या हिंदी किंवा संस्कृत मध्ये ना शब्द अंचल अंचल नाही का. अच्छा. आचल आंचल म्हणतात पदराला हा हिंदीमध्ये. हा त्या हा ते आंचल. आंचल असतं आचल नाही आंचल. ते आपण हा आव त्याच्यावरच अनुस्वार आहे, पण ते बोलताना तसं हा आंचल. आचल. ते हिंदीवाले तर लोक ते हा. असं हा ते पूर्ण उच्चार करत नाही बऱ्याच शब्दांचा. करत आंचल नाहीत. हा त्याच्यामध्ये हा तसं ऐकू येतं. हा तर आंच तिथे काय आहे, तो लंग लकार आहे प्रथम पुरुष एकवचन तेवढा, पण त्याचा ओरिजिनल धातू काय आहे? अंशच आहे मला वाटतं अंश. मग ते सांगेल कार कसं लागतं त्याला? नाही नाही ते चकार हा असे शब्द आहेत त्याचं मी तुला एकदा सांगेल लंगचं. हा ते चकार हा शब्द आहे चकार किंवा असं म्हणजे या लंग मध्ये तो प्रकार होतो. हम्म. मी हे अंशकाराचं मूळ हे सांगेन तुला हा तुम्हाला. हा हा ओके. नाही मला काय वाटतं मी चुकीचं लिहिलंय की काय. नाही नाही हा. ते लंगच असणार ते. हम्म. हम्म. हा हा नंतर रा रामं प्रव्राजय अरण्ये नववर्षाणि पंचच. हा आता प्रव्राजय हा काय म्हटलेला आहे. प्रव्राजय म्हणजे नुसतं म्हणजे पाठवणे. आता तुम्हाला परिव्राजक हा शब्द माहिती आहे का. परिव्राजक जैन लोकांमध्ये असतात किंवा आपल्या हिंदू धर्मात पण असतात. तर परिव्राजक म्हणजे काय जे शहरात राहत नाहीत ना त्यांना परिव्राजक म्हणतात. म्हणजे संन्यासी आणि वानप्रस्थाश्रमी त्यांना परिव्राजक म्हटलं जातं. तर रामम प्रव्राजय अरण्ये हे रामाला आता परिव्राजक ही एक दीक्षा असते परिव्राजनाची म्हणजे तो माणूस नगरात येऊ नाही शकत. हं असं. तर त्यामुळे नुसता तो अरण्यात जाऊन येऊन जाऊन राहील तसं नाही त्यांनी कायमचं अरण्यात राहायचंय. म्हणून ती प्रव्राजय असं म्हणते. नुसतं वनात पाठवा नाही. रामम प्रव्राजयारण्ये नववर्ष आणि पंचदश. मला असं वाटतं हा जो श्लोक आहे ना हा मूळ वाल्मिकी रामायणातला आहे. आधीची जी वाक्य आहे ना ती नंतर कोणीतरी लिहिलेली आहे. आणि हा जो वाक्य आहे ना रामं प्रव्राजयारण्ये नववर्षाणि पंचच भरत क्रियतां राजा पृथिव्या पार्थिवर्षभ. हे मूळ वाल्मिकी रामायणाचा श्लोक आहे. हम्म. की राजीन जता आधारी रामो भवतु तापसा भरतो भजताम अद्य यवो राज्यम अकंटकम. हम्म. तर हे सोपं आहे अगदी पण यात काही पार्थिवर्षभ जसं पुरुष पार्थिवर्षभ
हा ना एक विशिष्ट म्हणजे अमुक लोकांमध्ये श्रेष्ठ नृपवर्षभ, हा असं म्हणजे काय, सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ पार्थी म्हणजे पृथ्वीपती जे आहेत त्यांच्यामधला अर्षभ हा आलं लक्षात. पार्थिवर्षभ म्हणजे काय, अर्षभ म्हणजे ऋषभ, ऋषभ म्हणजे काय श्रेष्ठ, तर पार्थिवर्षभ म्हणजे पृथ्वीपतींमध्ये श्रेष्ठ. तर त्याला ऋषभ हे शब्द जोडलेला आहे पार्थिवाला. हा म्हणून ते पार्थिवर्षभ असं म्हणजे राजांमध्ये श्रेष्ठ. प्रराजय हे परत हे लोटकार आज्ञार्थी झालं. हा आता नववर्ष आणि पंचच तर हे असं का त्यांनी लिहिलं सर? ते यमक सरळ जाऊ. जुळवण्यासाठी, अच्छा यमक अच्छा. जुळवण्यासाठी चतुर्दश वर्ष आणि हम्म मग ते श्लोक झाला नसता ना पूर्ण, त्यामुळे हम्म हम्म नववर्ष आणि पंचाच म्हणजे 9 वर्ष आणि 5. हम्म. भरत क्रियताम, ह राजा, ह क्रियताम. आता हे तर क्रियताम का करावे. म्हटलं, कुरू नाही म्हटलं, क्रियताम. ह कारण हा तर हे केला जावो म्हणजे त्याला ती आज्ञा नाही देत आहे, ती तृतीय पुरुषी बोलते, म्हणजे तृतीय म्हणजे प्रथम पुरुषी बोलते. क्रियताम हो हो केला जावो असं. हा म्हणजे अर्थ त्याचा कुरुच आहे. भरत हा भरत भरत हा राजान कुरु असं. पण ते मग तिथे ते विभक्ती वेगळ्या झाल्या असतात, द्वितीयामध्ये गेलं असतं. भ- म्हणजे भरतम राजानम कुरु असं झालं असतं ते. पण इथं भरत हा क्रियताम राजा असं आज्ञार्थी असल्यामुळे भरत हा क्रियताम राजा. पृथ्व्या हा पार्थिवर्ष पृथ्वीचा, हा हा पृथ्वीपती तो हो असं. चिराजीन जटाधारी. हा आता चिराजीन म्हणजे अजीन म्हणजे हे काय चर्म, पण चिराजीन चिर म्हणजे काय मला जरा व्हायला लागेल. जटाधारी म्हणजे तपस्वी, हा म्हणजे कटिंग विटिंग करायची नाही, त्याने केस कापायचे नाही, त्या अर्थाने जटाधारी. रामो भवतु तापसा, भरत भजताम अद्य, हा अद्य म्हणजे आजपासून, हा यौवराज्यम अकंटकम, अकंटक म्हणजे काटे नसलेलं ते अकंटकम म्हणजे काही विघ्नरहित असा तो राजा हो हो असं, किंवा प्राप्त करो असं. आता इथं भजताम भज धातूचा बरेच अर्थ असतात, तर इथं भज धातूचा अर्थ भोगो असा आहे. पण किंवा प्राप्त करो असं. पण भज धातूचा बऱ्याचदा आपण म्हणतो की भजन करणे किंवा त्याची प्रार्थना करणे या अर्थाने पण भजन असतं. पण प्राप्त करणे या अर्थाने पण भजते म्हणजे अहम कृष्णम भजामी, म्हणजे मी कृष्णाचं भजन करतो म्हणजे मी कृष्णाला प्राप्त करण्या करतो असं येऊ शकतं त्याचा अर्थ. हा थोडा इथं भजतामचा अर्थ वेगळा केलेला आहे, आज्ञार्थ. सर मग ते असं मग असेल का, चिराजीनं म्हणजे मृगाजीनावर म्हणजे ते बसून तप करतात तसा तो तपस्वी हो असं नाही म्हणायचंय हा का? हा आणि हा, नाही नाही त्याला नाही जटाधारी. आलं वल्कल आलं आलं म्हणतात ना आलं ऍक्च्युली. आलं माझ्या लक्षात. चिराजन म्हणजे वल्कल पानांच. ओके वल्कल. चिराजी. हम्म. हा चिराजीन म्हणजे वल्कल म्हणजे सुकलेल्या साली असतात ना त्याला चिराजीन म्हणतात. झाडांच्या ज्या सुकलेल्या साली असतात ना त्यांची वस्त्र म्हणजे चिराजी असं. हम्म बरोबर. तर मला आठवत होतं, मी विचार करत होतो काय म्हणून. तर ते म्हणजे वृक्षांची चर्म या अर्थाने चिराजीन असं. हम्म. ठीक आहे, आपण इथं मला वाटतं थांबूया आणि परवा बघूया मग. परवा म्हणजे आता एकदम म्हणजे हे मंगळवार. हा मंगळवारी. म्हणजे भरताचा यौवराज्याभिषेक अ, अकंटक म्हणजे काटे नसलेला हो असं म्हणायचंय तिला. हा निष्कंटक म्हणजे त्याच्यात काही हं, हं. अडथळा न येवो. कंटक म्हणजे काटे म्हणजे म्हणजे रामाला अडथळा. वनवासात पाठवून कारण दिल्यानंतर त्याचा हा हं. हा म्हणजे नाही तर मग नागरिक लोक परत काहीतरी आंदोलन करतील, म्हणतील नाही नाही रामच होऊ दे. इव्हन भरत सुद्धा स्वतः म्हणेल मी होत नाही,